रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेअर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे, शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर, आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे, बाईंच्या तासाला टंग मंगळ, सरांचा अँगल, कधी वरांड्यात कधी मैदानात, रोज तेच खेळ नव्हे, रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी.
नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी, गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी, किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोहून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो, पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अकलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है. ना कोई रहता ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है. All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All you boys, come on, make some noise and say Om Shanti Om. आपल्या गुरुजनांनी जसं आपल्याला शिकवलंय त्याप्रमाणे आपण दिवसभर पाहिजे वाचलं पाहिजे. श्री बाबा यांच्या कर्मभूमीमध्ये श्री महाराज महाराज यांच्या परस्पराने पावन झालेल्या अशा भूमीमध्ये जाम नदी अर्थात वसंत बंधाऱ्याच्या पुलावर उत्तर किनाऱ्यावर वसलेली ही वास्तू कर्मवीरांच्या अथक प्रयत्नातून शाळा या पांढरी गावातील श्री रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आजी माजी सैनिक, मुख्याध्यापक सर आणि 1992-93च्या वर्षी सर्व पक्षी उडून गेले होते, आज ते पुन्हा घरट्यामध्ये आलेले आहेत. या सर्वांच्या वतीने 1992-93च्या बॅचच्या वतीने मी गुरुजनांचे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. सुरू झाली व्हॉट्सअपचा ग्रुप अस्तित्वात आला. खाली वापरा ग्रुप गुरु सावलीचे मालक गणपतदादा विमाने अर्थात गणपतदादा पाटील यांनी 2-3 ओळीच्या शब्दावरून सुरुवात केली. त्यांना जोडणारे अनेक मित्र सतीदादा, बंडूदादा यांनी फार पुढाकार घेतला आणि त्या माध्यमातून मित्र आणि मैत्रिणींचा शोध सुरू झाला. आता
मुलांना मुलींचे पत्ते माहितीच असतात, पण आता जवळजवळ सगळ्यांची नावं बदललेली त्यामुळे शोधण्यात थोडा टाईम लागला आणि याप्रमाणे ग्रुप आपला अस्तित्वात आला आणि एक योग्य नियोजनाची तारीख ठरवली गेली 11 मे 2024. तो दिवस आज तुमच्या समोर आहे. आपल्याला आज या गुरुजनांनी या लायक बनवलंय की आपण आज खूप भाग्यशाली आहोत. 1992-93 बॅच ही जी सरांनी घडवली आहे, कारण शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असतात आणि भूतकाळात घडणाऱ्या गोष्टी भविष्यात अंक बनवून पुढे असतात. या बॅचमधीचं वैशिष्ट्य असं की या बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट पदावर कार्यरत असणारे R&D सायंटिस्ट शास्त्रज्ञ ह्या बॅचचे आहेत. ह्या बॅचमध्ये डॉक्टर, शिक्षक, आर्मी सेवा देणारे, पोलीस आणि पशुपालन वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, आदिवासी सरपंच आणि भगवानशी काम करणारे सर्वच लोक, सर्वच मित्रमैत्रिणी, सर्वच क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्यांनी कार्यक्रमात पाहिजे ती मदत करण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे आज त्यांच्या निर्णयाप्रमाणे आज कार्यक्रम पार पडत आहे. त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नाश्ता करण्याचा प्रस्ताव. ठीक आहे, नाश्ता आपण शेवट करूया. माझ्याकडे शाळेत आज तुमचा शेवट येते जवळजवळ. कधी मला तुम्हाला पुढच्या वेळेस आल्यानंतर बघायला भेटणार नाही. खो-खो आणि कबड्डी आणि टीव्हीचा तास म्हणतात दादर सरांचं जाण्याचं ते दादर सर. त्याच्यानंतर ते विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत ज्या 32 वर्षांच्या कालावधीमध्ये काही काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही कारणास्तव रावसाहेब पांढरकर, वाळू विश्वनाथ जाधव, विठ्ठीताई बळवंत पगार, रवींद्र भागवत पांढरकर, विकास श्रीहरी गांगुडे, एकनाथ निवृत्ती पांढरकर असे बरेच मित्र आणि मैत्रिणी आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्याचं आपल्या सर्वांना याचं दुःख आहे. आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं सर्वांनी मौन स्वीकारायचं आहे. त्या शरीरामध्ये गती मिळालेली आहे. त्यांचं सर्वदा कल्याण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या सवंगड्याच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत धरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी गुरुजन मंडळीसारखी माणसे कधी कधीच नशिबात असतात. आम्ही आपल्याला हे गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, हे आमचं भाग्य
अध्ययनपूर्वी संस्कार घेतल्यानंतर स्पर्धेचा युगात यशस्वी सुरुवात करण्यासाठी त्यांनी जो मोलाचा वाटा घेतलेला आहे आणि आपल्याला कळवला आहे त्याबद्दल तुझ्या मी नमन करतो. आणि कार्यक्रमाचे सर्वप्रथम आपण दीपप्रज्वलनासाठी कार्यक्रम नाटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रतीकमान गतीचे अन म्हणून मी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे आभार करतो. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटलांचा प्रतिमेचं पूजन सरांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद सर. आपण दीप प्रज्वलन करून दीपपूजन संकल्पना करून दीप प्रज्वलनाचं कार्य संपन्न होत आहे. कर्मवीर भाऊरावांच्या अखंड प्रयत्नांतून उभी ही रयत शिक्षण संस्था ज्यामध्ये आपण सर्वांनी शिक्षण घेतले आणि आज वयाचे 32 वर्ष पार केल्यानंतर पुन्हा त्यांना नमन करण्यासाठी या शाळेमध्ये सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. मुख्याध्यापक काकुल प्रज्वलन करून संकल्पना करून समृद्धीकडे नेण्याचा मार्ग करणारा हा या तेजोमय पर्व प्रकाश पर्वातील आजचा मंगल दिन उजळणार ती सरस्वती अंधार भेटून आलिंगन देऊन स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्याला माझा लक्ष लक्ष प्रणाम. हे नजरेने बघून कळत नसतात, भावनाचे बंध हे नेहमीच जुळत असतात. मिळतात येथे माणसे हजारोंनी लाखोंनी, पण तुमच्यासारखी माणसे फॅन चालू करा. कूलर बंद करून ठेवा. हा कूलर बंद राहू द्या. कार्यक्रम समजू आवाज नाही येत. आपली विचार करण्याची शक्ती ही विकसित होत असते. ज्ञानानेच अंधकार दूर होतो. ज्ञानानेच सामाजिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती ही होत असते. ज्ञानानेच सर्व गोष्टी साध्य होतात. म्हणूनच शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असतात. एका पानवाल्याने सहज जोक मारला, काय ते शिक्षक आहेत, कामापेक्षा जास्त पगार घ्या म्हणे. तर शिक्षकांनी त्याला सांगितलं, भाऊ तुझं पान किती रुपयाचं? म्हणे 10 रुपयाचं. ठीक आहे, तुझ्या कामाच्या डबल पैसे देतो तुला 20 रुपये. शिक्षकांनी सांगितलं त्याला, म्हणे फक्त एक काम कर, हे तुला रजिस्टर देतो आणि तुम्हाला पान बनवून द्यायचं. पान बनायच्या अगोदर पानाचं वर्णन करायचं. हे पान कोणत्या झाडाचं आहे, हे पान कुठून आलं, याला कोणतं हवामान पाहिजे, दुसऱ्या पानावर लिहायचं, याला लागणारं खत पाणी कोणतं, पान खाण्याची पहिली अवस्था काय होती, पान खाल्यावर कशी झाली, पान खायला कोण कोण आलं, मुख्याध्यापकाची सही घ्यायची, मग सरांची सही घ्यायची, मग माझी सही घ्यायची, मग प्रत्येकाला माणूस त्याची सही घ्यायची. तोपर्यंत पानवाला बेसुद्धा पडला. आता शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार याच्यामुळेच बनलेले गेलेले आहे. कारण मूर्तीमध्ये आपण जे शिक्षण, आपण फक्त उदाहरण शिक्षण म्हणून जगण्यासाठी आलेलो असतो आणि आपल्याला पुढचे मार्ग आपल्याला दिसत नाही. आपण आपलं वागणं एकदम गमतीदार बनवून टाकतो. त्यांच्या शिकवण्याकडे आपलं लक्ष नसतं. आम्ही तसंच ज्यावेळेस रयत शिक्षण संस्था सोडली आणि कॉलेजच्या दिशेने ज्यावेळेस आगमन केलं, त्यावेळेस आम्हाला या रयत शिक्षण संस्थेची आठवण झाली. मी, गणपत दादा, कविताताई आणि आम्ही JMD कॉलेजला गेलो. त्या शाळेचं नाव आठवायलाच मला 2 दिवस लागले. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव माझे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिक्षण 3 दिवस लिहित होतो तेव्हा ते नाव लक्षात आलं. इंग्लिश आमची लेख चांगली, शेवटच्या बँकेवर पाकळीवाल्यांचं स्वागत झालं आणि पहिल्याच पिरियड आवश्यक आहे डिझास्टर आपण नॅशनल गणेश माझे भौतिक शास्त्र होता, पण मायकल फॅराडे त्यांनी सिद्धांत सांगायला सुरुवात केली. Whenever electric current conductor is experienced in a mechanical force, it induces current on it. आणि त्याच्यानंतर बॉटनीचा पिरियड सुरू झाला, कंडेन्सर आला. This is flower and botany. This is deals with the study of plants and animals and
discuss with the sciences. It's out to move part of the power. गणपती स्वामी माझ्या तिकडून पंढरी आमचा जय जयकारच चालला. त्या दिवशी आठवलं रयत शिक्षण संस्था ही सर्वोत्तम संस्था काय, कारण तिथं मुलांना शिक्षण कमी शिक्षकांना जास्त मान लागला. शिक्षक मुलांच्या पाल्यापर्यंत जाऊन सांगतात अहो तुमचं काय कपा नीट वागत ते त्याला नीट करा. कसं बाहेर गेल्यावर नाही, पण आपण ते बळच ऍडमिशन घेतलं मग आम्ही पूर्ण मी शब्दात सांगू शकत नाही. आणि तसपासून इंग्लिश सुधारत चालला हळूहळू आजपर्यंत सुधारताच. तर असंच एका श्रीमंत माणसाची कार एक दिवस पार्किंग होत होती आणि एका मुलाने बघितलं आणि तो सारखा कुतूहलाने त्या कार बघत होता. तर त्या श्रीमंत माणसाने ती कार थांबवली आणि त्या मुलाला विचारलं इकडे बा, मला माहिती तू काय विचार कर, तुला ही कार हवी का? नाही मला असं म्हणायचं ही कार तू कुठून घेतली? ते म्हणजे माझ्या भावाने मला गिफ्ट केली आहे आणि मग तू पण विचार करतोय मला पण अशी कार हवी. नाही मुलगा म्हटलं नाही, मी विचार करतो मला तुमच्या भावासारखं होतं. हा जो शिक्षणाचा दृष्टिकोन आहे हा फक्त शिक्षक लोकांनीच आपल्याला घडून आणलेला आहे. आणि म्हणूनच आज 1992-93च्या बॅचमध्ये उत्कृष्ट मुलांपैकी R&D सायंटिस्ट झालेले अरुण पांगारकर शास्त्रज्ञ झालेले. शास्त्रज्ञ पदावर त्यांनी समाज कार्यासाठी नोकरी सोडून त्याग केलेला आहे. कारण आम्हाला शिक्षण म्हटल्यानंतर लहानपणीचं शिक्षण म्हटलं का पाटील गुरुजी डोळ्यासमोर. पाटील गुरुजी म्हणजेच आमची पहिली दुसरी तिसरी चौथी. आणि पाटील गुरुजींनी अक्षरशः तिथं मुलांना अंघोळ घातलेली घरचे अंघोळ घातले. राग नका म्हणून त्याला रागा नसेल. बाबा सांगितलं तू काय उपाय पाणी घेऊन तू घसरे म्हणे. अक्षरशः उपाशी मुलांना दूध पाजलेलं आहे. आजचा शिक्षक जो शिक्षक आहे आपल्या टायमापर्यंत मर्यादित न राहता घरापर्यंत जाऊन ज्ञानाचा दिवा त्यांनी लावलेला आहे. आज म्हणून तुम्ही चांगल्या निपत्ती आज त्या स्थानावर होते. हे महान शिक्षकांचे काम, त्यांच्याबद्दल मला फार दिलगिरी आहे. आणि असे किस्से 4थी पर्यंतचे शिक्षण म्हणल्यानंतर गुरु त्यांनी कधीच आपल्या मुलीला जास्त शिकू आणि आपल्याकडे स्कॉलरशिपला मुलं घेऊन आलेले त्यांना कमी शिकू असा कधी भेदभाव केला नाही. त्याच्यामुळे 1ली ते 4थी शिक्षण म्हटल्यानंतर एकच चेहरा आपल्या समोर असतो वाटेल. त्यांचा आदर्श जे लहानपणी आपण घडलं जातो ते केवळ त्यांचं मत होतं. कारण आजच्या युगामध्ये आईला लांब उठलं तर बाप जवळ होतो, बापाला लांब उठलं तर आई जवळ होतो, दोघांनी लांब उठलं तर गुरु जवळ येतात आणि गुरुनी लोटलं का मग तुरंत दाखलं भेटतो. मग समाज कार्याचा झेंडा घेऊन तर मला त्या जुन्या शाळेच्या काही आठवणी आठवतात. जेव्हा आपण शाळेत गेलेलो ती धमाल मस्ती, ग्राउंडवरचा गोंगाट, प्रार्थना चालू असतानाची मस्ती आणि प्रार्थनेच्या वेळी सारे माझे भारतीय बांधव आहे एक म्हणून मनात इच्छा असणार. मैत्रिणींची ओढलेली वेली, वर्गात केलेली साहित्याची होळी, दोस्तांसाठी आणि दोस्तांबरोबर केलेली मारामारी, मित्रांनी लावलेल्या चांगल्या वाईट सवयी, नकळत फेकून मारलेला खडू लागलेला खडू, देण्याची खटकी दाबून उडालेली मुलीकडे स्प्रिंग आणि त्यानंतर खाल्लेल्या चढ्या, शाळेत केलेले नुकसान, बेंचवर लिहिलेली नाही स्टडीला नावे, केलेली कॉपी, हातावर पडलेल्या छड्या, बेंचवरून मारलेल्या उड्या, घंटा वाजली धक्काबुक्की, नवीन कपडे घालणाऱ्याला नवदबुके, वर्गाला लोकल समजून सर येईपर्यंत वर्गात त्यांची मिमिक्री करायचे. रात्रक सरांची शिट्टी, स्वराज सरांची काठी, स्वराज सरांची काठी पाहिली तर सर्व आपल्या जागेवर. पोटात दुखणे म्हणून शाळेला मारलेली दांडी, स्काउट गँगच्या तंबूमधील धमाल आणि एकमेकांची कळ लावणे, शिक्षकांची केलेली कंदल, शाळेच्या बाहेर ऑफ पिरियडला केलेली सरांची मिमिक्री आणि शाळेच्या बाहेर
आणि मूलभूत मित्रमैत्रिणींचा चोरून खाल्लेला डबा आणि बरेच काही हे सर्व आपण मिस करतो. त्या काळी आपल्याला खेळ फार होते, जसं गोट्या खेळणारी मुलं होती, लंगडी खेळणाऱ्या मुली होत्या, नागपंचमी खेळणाऱ्या, पतंग व नदी उपवणारी मुले आणि पाण्यात सोडून पडणारी मुलं होत्या. मुलींनी वाचवलेलं पुढे आवाज शाळेतूनच दिलेला आहे. कागदाची उडी आणि कागदाचे विमान, चिंचा पेरू चोरून खाणाऱ्या मुलींची शाळा, मासे खेकडे धरणाऱ्या मुलांची आणि उडणाऱ्या मुलांची शाळा, चड्डीला बटन नाही म्हणून करकुटा वर असलेली शाळा, आई पाच तोंडावर बोला येईपर्यंत बोगस तेल लावायची म्हणून कागदाचा टक्का लावायचा. आम्हाला कोणती नजर लागायची. विक्री तांदूळ आणि ती भोवरा फिरवणारी मुले, पकडापकडी, आंधळी कोसंबीर, डोंगराला आग लागली, आम्ही तुमच्या पाण्यात, आट्या पाट्या, धुमाल भुरी, चांदाची चक्री, आबाधाबी, थांब पकडी, सागर गोटे, नाटक मोठा चल्लस. आतावर चिचुके आणले तर मुली आपल्याला हरवायला पासून. कबड्डी, खो खो, मधकाम, जोरपैठका, चक्करदळ अशा काही ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या आपण सगळ्या त्या शाळेमध्ये मिस केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला या गोष्टी आता आठवत असतील. आणि त्याबरोबर आपलं जे शालेय शिक्षण होतं त्यामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला मराठीतलं मार्गदर्शन मोरे सरांनी केलं. ते अर्थात बाळशास्त्री जांभेकर जे व्याकरणाचे पाणी, तसं मोरे सरांना म्हणायला काही हरकत नाही. बाळशास्त्री जांभेकर आणि केशव यांना दोन्ही गोष्टी आवडत होत्या. आणि आतापर्यंत नाट्य सरांनी शिकवलेली प्रमेय आमच्या अजूनही लक्षात येतो, अजूनही भूमितीचे पिरियड लक्षात येते. सर तुम्ही हाताला लिहायचे, आम्ही प्रयत्न करून पाहिजे. चव्हाणके सरांबद्दल सर्वांना माहिती आहे. ते ऑलराऊंडर होते, कोणताही विषय त्यांनी समजून सांगायला असतो. मागं पाहिलं त्यांनी इंग्लिश सुद्धा आपल्याला 3 पिरियड शिकवलेले, सायन्स शिकवलेले, नाट्य सरांच्या अनुपस्थित गणित शिकवलेले आणि विज्ञानाचे प्रयोग स्पिरिटचा जीव अजून माझ्या डोक्यात पेटलेला आहे. हॉस्पिटल कसा पेट घेतो अजूनही सांगितलेले सरांनी उजव्या हाताचा नियम मी अजूनही विसरलो. उजव्या हाताचा अंगठा ताट ठेवून इतर होते वाहना भोंगे लपलेले असतात. अंगठा विद्युत धारेचे दिसत दाखवतो आणि बाकीचे होते चुंबकाचे दाखवतात. हे फक्त सरांच्या मार्गदर्शनाने संभव झालेला आहे की आज त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आमच्या मनावर केल्या. असंच मोरे सरांनी आम्हाला असे बरेचसे धडे शिकवले. एक धडा होता मधल्याचं घर नावाचा, त्याचे लेखक होते वामन कुमार. त्याची सुरुवात अशी होती, विशिष्ट मुगात आणि वळताना आणलेल्या आलेल्या कोंबडीसारखी एसटी करते आणि त्या दिवशी पूजापा पाटलाचं झालं समोर. एसटीने थांबताना शेवटचा गचका दिला, त्या गचकाने डोकीतल्या माठातलं पाणी हिटल्यावर बसली आपली माणसं. बयाजीने दात खात आम्हालाची जर पेटी खाली उतरली. तर हा जो चमत्कार आहे हा सरांमुळे शक्य झाला. नाही तर आम्ही जेएमडी कॉलेजमध्ये दाखला घेतो. तर वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्यात होता त्यांचा आधार आणि श्रोत्यांनी उचला आहे सभानांचा भार, तेव्हा काय नाही पाहिजे करून जाण्याचे आधार. एकदा सर्व भूजनांच्या अशा प्रकारे हे अनुत्रणीची बॅच ही शेवटची बॅच होती भुजबळ सरांची. याच्यानंतर त्यांनी कोणालाही सायन्स शिकवलेलं नाही. ती शेवट आपली बॅच होती. आपण खूप भाग्यशाली. इतर कोणतेच शिक्षक असे नाही ज्यांनी आपल्याला पुस्तक घेऊन हातात शिकवले. सगळं त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये फिट. आणि मानवाचा मेंदूही तसाच, कारण आपल्या मेंदूवर कोणतीही कॅपॅसिटी मोबाईल प्रमाणे अंकित नाही की 40 GB बस याच्यावर नाही खर्चित नाही. मोबाईलवर आहे, सर्वांवर आहे. आणि आता पाटीलपूरची सरांना मी आम्ही खूप कॉल केले, सर पण येऊ शकले, सर्व सरांना, राऊत सरांना. तर आम्हाला त्याचं दुःख आहे की बाकी गुरुजन वर्ग आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जर उपस्थित राहिले असतं तर कार्यक्रमात आणखी भर मिळाला असता. आणि आता इथे आपण गुरुजनांचा सत्कार समारंभ आयोजित करत आहोत. त्यासाठी मी अनुभव पांगारकर यांना इथं आमंत्रित करत आहोत गुरुजनांच्या सत्कारासाठी.
लागतात. रटमाईमुळे हळूहळू वाढू लागतात. पाटी पेन्सिल पुस्तकं मग सर्वांना आवडू लागतात. चित्रामध्ये रंग आलं मनावर चढून जातात. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. काही शिक्षक रागवतात, काहींचा धाक असतो. शिक्षकांच्या नकल्या करणारा नेहमी शेवटचा भाग असतो. मुलांसोबत शिक्षकही काळाचा डोंगर चढून जातात. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. आनंदाचे हे क्षण हेच जन्मभर साथ देतात. सुखात असेल दुःखात असेल मित्रच तेवढे आनंदात. वर्गातल्या 4 भिंतीत इतिहास भूगोल बनून जातो. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातो. आता जे बोलत आहे त्यांना मी एक प्रश्न करणार की मी माहिती उत्तर द्यायचे. जे बोलत त्यांना एक क्वेश्चन विचारला जाईल, त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर तुम्हाला शाळेमधल्या सहलीची गंमत मी सांगतोय ते तुम्ही शांत चित्ताने आत्मसात करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला जीवनात त्या काही संधी मिळेल त्या तुम्हाला सांगायचं आहे. याच्यावर आपण घरी गेलं भाजून अंगणवाडीची सुकडी खाऊन दमून दमून गेलो. अंगणवाडीची सुकडी खाऊन दमून दमून गेलो. मंगळवारी वायांची पिशवी घेऊन आता मळलेले ते कपडे आणि बिन आंघोळीची मुले. मळलेले ते कपडे आणि बिन आंघोळीची मुले. दूध देऊन तरबे झाली पाठी बुजी मुले. दूध देऊन तरबे झाली पाठी बुजी मुले. वटवृक्षाचे बोधचिन्ह वटवृक्षाचे बोधचिन्ह लय शिक्षण संस्था स्वावलंबी शिक्षण भीम कर्मयोगाची आस्था. अक्षरांचा खेळ झाले मागच्या भागावर भाकर झाले. अक्षरांचा खेळ झाले मागच्या भागावर भाकर झाले. नाट्य मॅडमची छडी झाले आता मात्र उभे झाले. मागच्या सुट्टीत रंगबिरंगी फडक्याचे ते डबे लोणचे भाकर ठेचा खाऊन इतिहास घडला पुढे. तांब्यामध्ये कोसा घालून छान इस्त्री केली आणि फेरीवर जाताना मात्र आज गंमत केली. लेमन मोळी खारे बिस्किट आणि खोबरा गोळ्या वाजते झाली झेंडा फडकवा उडून साऱ्या गोळ्या. झाडे लावा झाडे जगवा झाडे मोहिमा सुरू. खड्डे घेऊन वृक्षारोपण करू लागले सुरू. गणित भूमिती भूगोलाने रात्री गंमत केली. गणित भूमिती भूगोलाने रात्री गंमत केली. नाटेसरांच्या सूत्रावरून प्रमेय सिद्ध केली. नाटेसरांच्या सूत्रावरून प्रमेय सिद्ध केली. इंग्रजीचे आर्टिकल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इंग्रजीचे आर्टिकल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वाटी वाटी रक्ताची आठवण करून देणारी इकडेच परत. एबीसीडी बोलता बोलता XYZ झाले. एबीसीडी बोलता बोलता XYZ झाले. लोक आणि सरांचे मात्र झाले. पृथ्वी गोल आहे आणि स्थितीने डोळा घेऊन. पृथ्वी गोल आहे आणि स्थितीने डोळा घेऊन केंद्रकाचा अंदाज परदेशी सर झाले. ग्राउंडवरती सिटी वाजली दादर सर आले. ग्राउंडवरती सिटी वाजली दादर सर आले. बांबूवर काही ठोकं सुरू झाले. भुजबळी सरांचा तास हा मन अभिमा झाले. अभिमा एक प्राणी जरसे पडतो. भुजबळी सरांचा तास हा मन अभिमा झाले. चष्मा खालच्या तीक्ष्ण नजरेतून कोणी सुटेना झाले. चष्मा खालच्या तीक्ष्ण नजरेतून कोणी सुटेना झाले. चव्हाणजी सरांची एक चपाती अर्धी दुधानं केली. गणिताची साखर घालून बेरीज वजाबाकी. गणिताची साखर घालून बेरीज वजाबाकी. धी म्हणावे की द म्हणावे. पहिलं प्रोनाउन्सिएशनचा आपल्याला प्रॉब्लेम असतो. ती याची द कधी द म्हणावे की दी म्हणावे काही कळेना झाले. खंदारे सरांचे आता सारे तोटे सिद्ध झाले. तंबू ठोकून कॅम्प केला. तंबू ठोकून कॅम्प केला हा स्काउटचा विषय. रात्र झाली की थोरा सरांच्या मनात एकच तो संशय. साधं सोपं जगावं दिल खुला जगावं न लाजता रडावं. राग आला तर फटकन चिडावं पण झालं गेलं वेळी सोडावं. वर येईल तिथं सावकाश वळावं. मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पडावं. हितचिंतकांना नेहमीच आठवावं. मदतगारांना आयुष्यभर स्मरावं. खोटा दिखाव्यांना नक्कीच टाळावं. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र जगावं.
सुंदर जग बनवण्याबद्दल या शिक्षकांचे, या मार्गदर्शकांचे, या गुरुजनांचे मी आभार मानतो. हे मातृभूमी मला जर परत जन्म दिला तर हे शिक्षक मला पुढच्या जन्मी पण मिळवतील आणि हेच शालेय जीवन मला पुन्हा या शाळेमध्ये कर्मवीरांच्या शाळेमध्ये कर्म करतानाच आपला परिचय द्यायचा आहे. मुलींनी आपला परिचय द्यायचा आहे. मुलींनी आपले जुने नाव महिलांना त्यानंतर सरांचं फार अभिनंदन. त्यांना ते ठेवला 300 किलोमीटर. नमस्कार, मी कविता पंढरीनाथ पाटील. मूळ याचं नाव कविता पंढरीनाथ पाटील. अजूनही ती कविता पंढरीनाथ पाटीलच आहे. अजून सरांचं नाव घेऊन टाका. तरी देखील मी इकडचं जे नाव आहे ते म्हणजे कविता ज्ञानेश्वर पाटील. मी प्रॉपर धुळे जिल्ह्यातली चिंचखेड तालुका जिल्हा धुळे असं माझ्या गावाचं नाव आहे. मी नवापूर तालुक्यामध्ये सर्व्हिस करते. जिल्हा परिषद शाळा थुवा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि व्हॉट्सअपवर काही चर्चा झाली की आपले मित्रमैत्रिणी त्यावेळेचे जे होते छोटे ते समजून मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे. आणि कोणाचं मन दुखवलं गेलं असेल त्याबद्दल मी क्षमा मागते. तर एक आनंद निर्मिती व्हावी, त्याचप्रमाणे ग्रुपमध्ये अजून कशी म्हणजे चालना मिळावी यासाठी मी तुमच्यामध्ये थोडंसं मिक्स होऊन, आणि आपण कधी एकमेकांमध्ये मिक्स झालेलो नव्हतो कारण मुलं मुली वेगवेगळी शाळा असल्यामुळे आपण कधी एकमेकाशी बोललेलो नव्हतो. मुली वेगळ्या बसायच्या, मुलं वेगळे बसायचे. त्याच्यामुळं आता पिढी बदललेली आहे. तरी पण आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचे अरुण दादा, सचिन भाऊ, अर्जुन दादा, पहिले मूळचे जे नाव होते सगळ्यांची नाव आठवत आहे पण मी आता काही सांगत नाही. तर एवढे 2 शब्द बोलून तर शाळेचे अनुभव सांगायचे म्हणजे नाट्य सरांचं गणित, चव्हाणके सरांचं सायन्स आणि थोरात सरांचं मराठी. तर अतिशय चांगलं असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून मी आज या स्तरावर उभी आहे. तर पाटील गुरुजी या ठिकाणी येऊ शकले नाही कारण म्हणजे माझी इच्छा होती अण्णांनी इथे यावं, पण अण्णा काही इथे आले नाही. तरी देखील अण्णा सांगतायत की मी तुमच्याशी शुभेच्छा या मोबाईलद्वारे देईल. मग आपण थोडं ऑनलाईन घेतो आणि त्यांचं मन मोकळं करून टाकलं. थँक्यू सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. म्हणजे ज्या दिवसापासून मला तुम्ही ग्रुपवर घेतलं त्या दिवसापासून मला तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच कार्यक्रम अजूनही घडून आणा हीच मी मनापासून इच्छा व्यक्त करते. त्याचप्रमाणे मेन आयोजक असतात. कार्यक्रम घडून येण्यासाठी नियोजन करण्यासाठी मी व्हॉट्सअपला टाकलेलं आहे ग्रुपवर. पण तरी सुद्धा नियोजन जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि नियोजनाला जर आपण सर्वांनी इथं उपस्थिती दिली नसती तर हे नियोजन काही उपयोगाचं नव्हतं. म्हणून सर्वांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आणि एवढे 2 शब्द संमेलन घडवण्याच्या मागचा सगळ्यात पहिला हेतू काय तो सगळ्यांनी समजून घ्या. सगळे आपल्या व्यवसायात आपल्या कामात अगदी मग्न आहे. आम्ही 31 वर्ष अगदी म्हणजे मग्न अवस्थेत टाकलेले. त्यामध्ये आपल्याकडे प्रपंचाची जबाबदारी आली आणि एक जबाबदारी जशा गेल्या तसे आपण व्याप्त होतो. आज 1.5 ते 2 वर्षाच्या प्रयत्नात आम्ही मित्र लोक एकत्र आलो आणि त्यामध्ये आज आम्ही सगळे विखुरलेलो. कुणी आता पांगरीत नाही, कोणी नाशिकमध्ये नाही किंवा सगळेच एका गावात असं नाही. आता आमची जी पुढली पिढी आता त्यांना नितांत गरज. काही शिक्षणाच्या अगदी उंबरठ्यावरती आहेत, काहींची शिक्षण पूर्ण झालेली आहेत, नोकरीच्या शोधात आहेत. हा तर आहेच प्रश्न. त्या पलीकडचा जो आता होऊन गेलेला कोरोना आहे त्या कोरोनामध्ये आम्हाला सगळ्यांची जाणीव झाली. कधी जवळचे होते ना ते पण कामाला नाही, जे रक्ताचे होते ते कामाला नाही.
बऱ्याचशा ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे का मुलाने सुद्धा बाप्पाचं अंत्ययात्रा उचलली नाही. आता ह्या दुःखातनं सावरलेलो आहोत आपण आणि आपल्याला शिकायला एवढंच मिळालेलं आहे. दगडाच्या गाठी होतात. आमचे जर हक्काचे जे मित्र मैत्रिणी आहेत, आमचे मुलं आहेत, मला नाही वाटत आपल्या क्वचित काहीतरी असे मित्र आहेत त्यांची मुलांना एकमेकांची मुलं ओळखतात. हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू, मूळ हेतू हा होता का बा कोणालाही काही गरज पडू शकते, कोणालाही काही गरज पडू शकते. तुम्ही ज्यावेळेस स्वतःच आपलं काही माहिती द्या, त्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगा मला किती मुलं आहेत, माझे मुलं काय करतात, ते काय पुढे शिक्षण घेत आहेत. तुमच्या ह्या सांगण्याप्रमाणे, कारण आता काही आमच्या अशा भगिनी आहेत त्यांनी 10वी नंतर शिक्षण थांबून घेतलं, पुढे शिक्षण नाही केलं, मग आज त्यांची तर मुलं आहेत, त्यांना शिकवायचं. तुम्ही जर सांगितलं की एखादी कुठल्या सेक्शन मध्ये ऍडमिशन घेतलं आणि ते सोपं आहे तिकडे घ्यायला पाहिजे, कमीत कमी ती चर्चा तर करेल. या कार्यक्रमाच्या मागचा मूळ हेतू हा स्पष्ट आहे का आपल्या ज्या पुढली पिढी आहे त्या पुढील पिढीला काहीतरी बोध मिळावा, त्याच्यापासून काहीतरी लाभ मिळावा. दुसरा कुठला आहे तर माझी विनंती आहे, तुम्ही जे पण बोलाल तर त्यामध्ये आवर्जून सांगा तुम्हाला मुलं किती आहे, त्या मुलांचं नाव सांगा, त्यांचं शिक्षण सांगा, आणि खरंच मुलं शेती पण करत असेल तर अभिमानाने सांगा. कारण शेती आजही पिढी, आजही आम्हाला अभिमान आहे, इथं बसलेले सगळे आपण शेतकऱ्याच्या अवलाद, त्यामुळे त्यात तो गर्व आहे आपल्याला. हा इकडे बघा समोर. माईक जवळ. नमस्कार, मी रंजना रघुनाथ कांदेकर, आत्ताची संवर्धना रंजना बोराडे. माझं गाव पेनगाव तालुका. सध्या मी नाशिकला राहते. मिस्टर माझं एलएमसीमध्ये सर्व्हिसला होते, आता ते रिटायर आहेत. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलाचं पण लग्न झालं आहे, मुलीचं पण झालं आहे, दोघांची पण आजी झाली आहे. आणि मी इयत्ता 7वीमध्ये सौभाग्यवती झाली होती. सगळ्यात पहिलं आज लग्न झालेलं होतं. आणि मला इतकी खंत होती शिक्षणाची, माझं जे झालं नाही ते माझ्या मुलाचं झालं पाहिजे. तर मी खूप कष्टाने माझे दोघंही मुलं इंजिनियर झाले. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर, तो आता सध्या KSB मॅनेजर आहे. आणि मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, ती ESDS कंपनीमध्ये आता जॉब करते. आणि मुळात म्हणजे एक सांगायचं मला, माझी आई अडाणी होती, पण मी माझ्या आईला आता कमीत कमी STवरची पाटी वाचता येईल एवढं मी माझ्या आईला शिकवलं. मला खूप शिक्षणाची आवड होती, पण आम्ही 3 बहिणी होतो आणि घरची परिस्थिती तशी बेताची होती आमची. तर आईची इच्छा होती नाही लवकर लग्न झाले पाहिजे मुलींचे. पण मग नंतर माझ्या लग्नानंतर पण इच्छा होती शिक्षण व्हावं असं, पण नाही, लगेच पुढे संसारात रोज पेलवत गेलो, नाही झालं ते सगळं. माझे नाव छाया सोपान जाधव. मी इथं पांढरीला मला दिलेलं आहे. माझं इकडचं नाव आहे छाया चांगदेव दळवी. माझं शिक्षण इथं मामाच्या घरीच झालेलं आहे गावात, आणि मला इथंच दिलेलं आहे गावामध्ये. सगळ्या मुली इथं माहेरी आलेल्या आहे आणि मी एकटीच आहे का अशी इथं सासरी आहे. माझे मिस्टर आर्मीमध्ये होते आणि ते आता रिटायर साईबाबा संस्थानला नोकरी करत आहे. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. माझ्या 2 मुलींचे लग्न झालेले, एक मुलगी माझी जॉब करते पुण्याला आणि मुलगा तो इंजिनिअरिंग करतो. धन्यवाद छायाताई.
सर ते पण धांदर बुजुर्गच्या शाळेमध्ये हो माझी मला तो एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव उत्कर्षा आणि ती लॉ झालेली आहे. सध्या LLM चालू आहे. मागच्या 7वीला तिचं लग्न झालेलं आहे आणि ती सध्या प्रॅक्टिस करते जालनामध्ये. जालन्यात गेलेली आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगला आहे ISQR IT कॉलेजला पुण्यामध्ये आणि IT सेक्शनला तो 3rd इयरला शिकतोय. असं माझा छोटासा परिचय आहे. आणि मला या गुरुजनांबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यात पहिलं मला म्हणजे नाट्य सरांबद्दल खूप म्हणजे असं हे वाटतं त्यांनी इतकं म्हणजे चुटकी सरशी आपण गणित कशी सोडवायचे ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवले आणि त्याच्यामुळं मी त्यांच्या म्हणजे पावडर पाहून म्हणजे पायावर त्यांनी सोडवलं दिलं का मी एका चुटकी सरशी मी त्यांना ते सोडून दाखवून दिली. अशी खूप अशी आवड निर्माण झाली गणिताबद्दल. परंतु त्यावेळेची परिस्थिती नव्हती पुढं म्हणजे सायन्सला वगैरे शिकायची आणि पुढं काय शिकायचं काय करायचं कुठं असा अभ्यास होता पुढं म्हणजे शिक्षकांच्या याच्यामुळं तुम्ही म्हणजे पुढं 10वी नंतर ती शाळा शिकली मी ती सगळी तुमच्यामुळं शिकले. नाहीतर म्हणजे माझी शिकण्याची म्हणजे पूर्ण घरची परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं म्हणजे खूप अशी म्हणजे काहीच पुढं परिस्थिती नसल्यामुळं मी तेव्हा शिकू शकत नव्हते. परंतु माझा फक्त एकच हे होता की पहिल्या नंबरची पास झाली म्हणून मी शाळा शिकले. नाही तर दुसऱ्या तिसऱ्या नंबरला आल्या तरी मी शाळा शिकले नसते आत्मपर्यंत म्हणजे मी नसते आतापर्यंत तुमच्यासोबत अशी एक शिक्षिका म्हणून मी आज जशी आहे तशी नसते म्हणजे एक सर्वसाधारण महिला म्हणून मी तुमच्यासाठी इथं समोर उभी असते. आणि मग एवढं सगळं मला शिक्षकांच्या सांगण्यावर मला तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांनी DED पाठवलं आणि मग मी 2 वर्ष नाशिकला शासकीय विद्यालयात DED झाले. तिथं सुद्धा म्हणजे पैसेच नव्हतेच तेव्हा. मी एका वसतिगृहामध्ये म्हणजे समाज कल्याण विभागाचं वसतिगृह होतं आणि तिथं मला म्हणजे शिकवून म्हणजे जेवण वगैरे देऊन 150 रुपये मला भेटायचे आणि त्याच्यावर मग माझं शाळेचं वगैरे खर्च चालायचा आणि त्याच्यावर मी तेव्हा ते शिकले. आणि त्यानंतर म्हणजे DED असतानाच माझं लग्न झालं. शेवटचं 1-1.5 महिना बाकी होतं आणि शेवटी तेव्हा लग्न झाल्यानंतर मग मी 1.5 महिने परीक्षा देऊन पुन्हा सासरी गेले. आणि माझे घरचे पण आता सध्या सुद्धा वेल सेटल आहे. सगळे घरचे माझे मोठे भाया जाऊबाई माझे नणंद त्यांचे मिस्टर सगळे शिक्षक आणि सगळे शिक्षक पेशात आहोत आणि मुलं पण आता सगळे व्यवस्थित शिकत आहे. अतिशय म्हणजे मी माझे जे काम करते शिकवण्याचं मुलांना शिकवण्याचं ते खूप म्हणजे खूप समाधानाचं काम आहे. मला रात्री खूप झोप लागते म्हणजे मी असं काही असं असतात की काही का रात्री झोप येत नाही म्हणजे मला त्यातलं काहीच होत नाही की मी खूप छान झोपू शकते. ती एक म्हणजे काही लोकांचं असं असते का त्यांच्याकडं म्हणजे पैसा कमवतात सरळ होतं कसं पैसा कमवतात ते त्यांना त्याचं म्हणजे थोडंफार त्यांच्या डोक्यात हे असलं की आपण नाही अशा मार्गाने पैसा कमवला आहे त्यातलं काहीच नाही. मी म्हणजे माझ्या कष्टावर दिवसभर मी म्हणजे माझं जे काम आहे ते एकदम प्रामाणिकपणे करते. त्याच्यामुळे मी एकदम शांत असं झोपू शकते आणि एक समाधानाने जेवण जाते सध्या खूप आणि हे सगळं मी फक्त करू शकते ते माझ्या गुरुजनांमुळे. त्यांनी जेव्हा मला प्रोत्साहन दिलं म्हणजे वडिलांना सांगितलं की नाही हिला पुढं शिकवा म्हणून मी शिकले आणि त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसमोर मी एक चांगली एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. आणि माझं जे काम आहे ते मी अगदी प्रामाणिकपणे माझं जे काम करत आहे या सर्वांमध्ये मी तुम्हा सर्वांचं पण धन्यवाद देते. आणि एका फोनवर फक्त गणितात फोन म्हटले की माझा असा प्रॉब्लेम आहे म्हणून ते माझ्या एका फोनवर सांगितलं की माझ्या मुलाचे सध्या हात मोडले तो कॉलेजवरून घरी आले मला त्याच्यामध्ये मी खूप बिझी सध्या मला वेळ नाही कारण त्याला पूर्ण महिनाभर तो घरी होता कॉलेज सोडून हात बांधलेले होते जेवायचं त्याला ब्रश करायचं इव्हन आंघोळ घालायची सगळे कामं मी करत होते. त्याच्यामुळे मी खूप अशी बिझी होते आणि कविता मी सगळे खूप छान कमेंट्स करायचे छान तुमचं हे चालायचं आणि मला ते कधीतरी रात्री मी बघायचे मला वेळ मिळत नसायचा मग मी तुमच्या सगळ्यांची कमेंट्स वाचत बसायची 100 वाचले मी पण बाकी सगळे मेसेज वाचले पण ते तुमच्या वेळेत नाही तुम्ही जेव्हा ऑनलाईन असायचे तेव्हा मी नसायचे त्याच्यामुळं ते पण मी तुमच्या सगळ्यांचं समजून घेतलं पण मला तेवढं आणि ती एकदम असे गणप्या पण माझे ते जीमेलच म्हणजे असं आपण आता एवढे झाले हा तो परशुराम आपला एवढा मोठा सरपंच झालाय गावचा पहिले मी त्याला होतच नाही म्हणजे असं नाही म्हणू शकत ते मला ती एकदम अशी
बोलायची आपलं एकदम खूप भारी बोलायची पण माझ्या ते पहिल्यापासून असं टिकटावळी करणं हा माझा स्वभावच नव्हता त्याच्यामुळे मी ते करू शकत नव्हते तुमच्यासोबत म्हणजे असे आता नाही करणार आता मला छान वाटायचं पण मला ते बोलणं येत नसायचं कारण माझ्या ते स्वभावच आणि ती आल्यापासून तुम्हाला सपोर्ट केला ग्रुपला पण सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे ती खूप छान असं खूप छान सपोर्ट केला ते खूप छान हे केलं आणि मला खूप असं विशेष वाटलं आम्ही शाळेत आपण कार्यक्रम करतो प्रत्येक वेळेस आपण म्हणजे किती बारकावे असतात कार्यक्रमात हे मला माहित होतं पण तेवढे सगळे बारकावे सैनिक समज आणणं वाती आणणं तेल सगळ्या गोष्टी आणून इतकं सुंदर नियोजन केले त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप छान धन्यवाद खूप सुंदर तुम्ही असं म्हणजे कार्यक्रम आणला आणि आम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांनी त्यामुळं आपण एकत्र आलो हा आनंदाचा दिवस आज आपल्याला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांमुळे बघायला मिळाला त्यामुळे आम्हाला आज खूप खूप आनंद होतो कोणाशी काय बोलावं किती बोलावं हा प्रश्न पडलाय त्यासाठी पण हे सुरेश तिथं काय असं म्हणजे अगदी हेच केले 7, 8, 9, 10 शाळेमध्ये करते सूत्रसंचालन पण तू अगदी फक्त 1 ते 4 वर्ग असतात